मित्रांनो, विवाह जुळणं किती कठीण झालं आहे ह्या विषयावर मला चर्चा करायची आता. ॲक्च्युअल लोकांची मानसिकता काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे मला. आज सकाळी मला एक फोन आला, मडगाववरनं फोन होता आणि गोव्यामध्ये माझे सेमिनार आहेत. गोव्यामध्ये अंसनोड्याला मी सेमिनार घेतो आहे आणि मडगाववरनं फोन आला मला. तो मला तिथून सांगत होता की तुमच्याजवळ मुली आहेत का, किंवा म्हणजे त्या संदर्भात असं बोलत होता की तुमच्या किती मुली आहेत आणि काय आहे. तो तिथे बसून जागेवर सांगत होता. त्याला उत्तर मी काय द्यायचं हे मला नक्की कळत नव्हतं. मला चिडायला झालं थोडंसं, कारण तुम्ही लोक मला समजत नाही. तुम्ही लोक मला का समजून घेत नाही. एकतर तुम्हाला घरची खुर्ची हलवायची नाही आहे आणि तुम्ही डायरेक्ट तिथून फोन करणार मला आणि विचारणार की किती मुली येतात, किती काय होतं, कसं होतं. अरे तिथे बसून का विचारता तुम्ही. मी येतो महाराष्ट्रातून, येतो आहे. मी तिथे भाड्याने रूम घेतो आहे आणि तिथे मी तुमच्यासाठी मदत करतो आहे, ती पण फुकट आहे. त्या कार्याला जाहिरातला पैसा लागतो, प्रचंड लागतो पैसा, आणि ते फुकट ठेवलेलं आहे तुम्हाला. ते तुम्हाला घेता येत नाही तर मी काय करू तुमच्यासाठी. मी त्याला विचारलं, तुम्ही चहा पिता का हो, चहाला खर्च किती येतो. मी त्याला विचारलं, चहाला किती रुपये लागतात मला सांगा. तुमची अजिबात परिस्थिती नाही आहे का. नसेल तर म्हटलं हात दाखवून या. कुठेतरी स्कूटरवाला त्याला विनवणी करा, दादा मला सोड, तिथे अमुक ठिकाणी सोड मला. तिथून मडगाववरनं पणजीपर्यंत कसं बसं या. पणजीवरनं दुसरा कोणतरी बघा म्हापशाच्या तिट्यावरपर्यंत. तिथून बिचोली साईडचा बघा कोणतरी आणि हात दाखवून या. तुमची अजिबात परिस्थिती नाही तर ते असं काम करू शकता तुम्ही का. लग्न कोणाचं आहे, माझं आहे की तुमचं आहे. लग्न आहे कोणाचं. लग्न नक्कीच माझं नाही आहे. मग तुम्ही त्याचा फायदा कसा घ्यायचा किंवा काय घ्यायचं. कोडी मला टाकणार आहात का तुम्ही. तुमचं मी काही घेतलं आहे का, नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, हे तर आताचं वस्तुस्थिती झाली. आज कोरोना काळापासून मी काही काम न करता मी फक्त जाहिरात करत होतो. मी जाहिरात का करत होतो, कारण लोकांच्या नजरेत लोकांना काय वाटणार की हा माणूस गप्प आहे, म्हणजे ह्याचं काम बंद पडलं आहे किंवा काय ते लफडं केलं असणार असं लोकांना वाटणार. म्हणून मी जाहिरात करत होतो. त्या जाहिरातला किती खर्च आला असेल. आता जस्ट मी काम चालू केलं आहे. जोरदार काम चालू आहे. भरपूर लोक येत आहेत, प्रचंड लोक येत आहेत आणि ह्या लोकांनी जर मला सपोर्ट ते लोक देत आहेत आणि असे लोक जे आहेत ते मला मागे घेत आहेत. हे कितपत योग्य आहे. लोकांनी सपोर्ट द्या. तुम्ही नको त्या ठिकाणी जाता, नको त्या ठिकाणी काय काय पराक्रम करता, त्याची सगळं माझ्यावर लादणार आहात का तुम्ही. नाही ना. तुम्हाला काय मिळतंय ते फुकट मिळतंय ते पदरात घ्या. ते घेता येत नसेल तर त्याचा दोष माझ्याजवळ आहे का. मला त्याने सांगितलं तुमची भाषा बरोबर नाही. आता कोणत्या भाषेत तुला सांगू, जे कळेल तुला. कोणत्या भाषेत सांगायचं मला सांग. पैसा मी घालतोय, माझे पाय दुखत आहे तिथे यायला, पेट्रोल माझं संपतंय, पैसा माझा संपतोय, भूक मला लागणार आहे, नाश्ता पाणी सगळा खर्च माझा असणार. तुझं काय जळतंय. तू घरी बसून खुर्ची गरम करत फोन करणार मला की तिथे काय पोझिशन आहे. काय उत्तर देऊ त्याला. कुणी सांगा मला. माझी भाषा चुकते का मला सांगा. आणि कोणत्या नम्र भाषेत अजून बोलायचं मला सांगायचं. अशा लोकांना काय उत्तर द्यायचं मला सांगा. जो कोण पंडित असेल तर त्यांनी सांगा मला की कुठल्या भाषेमध्ये बोलायचं त्यांच्याशी. तुम्हाला मिळतंय ते घ्या, एवढंच माझं म्हणणं आहे. मी त्या व्यतिरिक्त जास्त काय बोलू शकत नाही. मला तुम्ही जास्त त्रास देऊ शकत नाही.
मी हे काम सुरू केलं हे तुमच्यासाठी नाही केलं, रिकामटेकडा लोकांसाठी नाही केलं आहे काम. ज्यांना खरंच गरज आहे, जे लोक खरंच येत आहेत त्यांचा मी आदर करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्वांना मी सांगतो की काही लोकांना असं वाटत असेल की मी आता एकदा गेलो तिथे किंवा एकदा गेली तिथे तर पुन्हा गेलं तर मग त्या गावड्यांना काय वाटेल. मला काही वाटणार नाही. सगळ्यांना सांगतो मी, उलट आदर करतो सर्वांचा. सगळ्यांनी तिथे यायला पाहिजे, प्रत्येक वेळी या. का? कारण आजची जी स्थिती आहे ती अशक्य स्थिती आहे, अशक्य. आणि ही कोडी जर मी शक्य करतो तर तुम्हीसुद्धा थोडासा हातभार लावू शकता. तुम्ही येण्याचं, फक्त येण्याचं निमित्त आहे तुमचं. तुम्ही या तिथे, बाकी काही करू नका. या तिथे आणि बसा. खुर्च्या माझ्या आहेत. तुमच्याकडून खुर्च्यांचे पैसे घेतलेत का? नाही. पैसा माझा लागला आहे तिथे, खुर्च्यांना सुद्धा पैसा लागला माझा. मग तिथे तुम्हाला यायला हरकत नाही आहे. किती लोकांनी ठरवलं की बाबा हां गावडे एवढं मदत करतोय तर ठीक आहे, एक काम करूया, मी 2 खुर्च्या देतो त्याला बसायला. किती लोकांनी ठरवलं? नाही ठरवलं. कोणी विचार केला का की काय म्हणतील लोक, अरे त्याच्याकडे कोणी येतच नाही, सगळे मुलगेच येतात, मुली कोणच येत नाहीत. अरे येत नाही म्हणजे त्याचं कारण आहे, हे तुम्हाला कळतंय का? नाही कळत. आज मुलींना घरी बसून स्थळ मिळत आहेत, त्या कशाला येतील? त्या स्थळामध्ये समाधानी आहेत, त्यांना चांगलं काय नको आहे, त्या कशाला येतील? त्यांना मिळत आहे त्यात सुखी आहेत त्या. लक्षात घ्या तुम्ही, जर एखाद्याला भरपूर काही मिळत असेल तर ती व्यक्ती येणार नाही. आणि माझ्याकडे जर खरंच फायदा होणार असेल असं जर कळत असेल कोणाला तर ती व्यक्ती तिथे कायम येणार, हजेरी लावणार. आज मी एका मुलाचं कौतुक करतोय. तो मुलगा सतत कॅम्पला येतो, प्रत्येक कॅम्पला तो हजेरी लावतो. मला खात्री आहे पूर्ण की तो मुलगा फ्रीमध्ये लग्न जमवणार. असं लोकांनी या, फुकट जमवा, पैसे देऊ नका. नाही तर मला फी घ्यावी लागेल. मी फीसुद्धा घेतो, माझी फीसुद्धा आहे. पण विषय कसा आहे की तुम्ही जर तुम्हाला येत नसेल तर माझी फी द्या. कारण सगळं झाडून माझ्याचकडे येणार आहे. जे कोण आहेत, जे राहिले उरले जे कोण आहेत ते सगळे लोक माझ्याचकडे येणार आहेत. का? कारण माझ्याकडे फुकट आहे ऑप्शन. कुठल्याही मॅट्रिमोनीकडे किंवा कुठल्याही व्यक्ती असे ठामपणे सांगू शकत नाही की मी तुझं लग्न जमवू शकतो. मी सांगू शकतो कारण सगळं झाडून माझ्याचकडे येणार. आणि माझ्याकडे नसेल तर दुसरीकडे कुठेही लग्न जोडणार नाहीत. हे मी पुन्हा सांगतोय. हवं तर हे एवढा शॉर्ट तुम्ही कॅप्चर करा आणि मला केव्हाही खोटं पाडा. लक्षात घ्या तुम्ही, मी जे काही करतोय त्याचा मान राखा. आणि तुम्हाला जर येता येत असेल तर या. तुम्हाला जर माझी जाहिरात करायची असेल तर करू शकता. नाही करायची असेल तर निदान दुसऱ्या लोकांना कंटाळा येईल असं काही कृत्य करू नका. मी कोरोनानंतर मी प्रचंड खर्च केला आहे. कोणाला माहिती नसेल, तुम्ही घरात बसून आहात, तुम्ही कधी विचार पण केला नसाल स्वप्नात. मी बऱ्यापैकी खर्च केला आहे. कोरोनानंतर मी आत्ता काम चालू करतोय, पण त्यासाठी जो खर्च केला आहे, जाहिरात तर करावी लागली आहे मला. मी कोणाचे पैसे घेत नव्हतो. कुणी सांगायचे मला की कोरोनाच्या काळात कुणी पेमेंट मला केलं आहे. मला पेमेंट कोणी केलं नाही आहे त्यावेळी आणि मी घेतले नव्हते पैसे. का? पापाचा पैसा कुणाचा मला नको आहे. मी जी मेहनत करतोय मला बस आहे आणि मी समाधानी आहे, सुखी आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घ्या. जो काय करतोय माणूस त्याचा फायदा घ्या. आणि कोणाला वाटलं जर पे करावं असं वाटलं तर पे करू शकता. तुम्हाला जर फायदा होत नसेल त्याचा तर निदान दुसऱ्या कोणाला तरी होईल.